चला आता आज 33 लोक झाले. आज 21 मे मंगळवार. सगळ्यांना शुभेच्छा. नव्या ठिकाणी सगळं ॲडजस्ट व्हायला वेळ लागतोय, तरी क्षमा. सुरुवात करूया. आज आता तिसरा श्लोक पुन्हा घेणार आहे. काल सगळ्यांना ऐकू आलेला नव्हता. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आपण आता तिसरा श्लोक पुन्हा पाहूयात. काल ऐकू आलं नव्हतं म्हणतात, आज बहुतेक येत असावं ऐकू. काल दुसरा श्लोक आपण पाहिलेला होता की त्याग आणि संन्यास कशाला म्हणतात. भगवंतांनी सांगितलेलं होतं की काम्य कर्मांचा त्याग, न्यास म्हणजे त्याग, त्याला संन्यास म्हणायचं. काम्य म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी कामना केली जाते, म्हणजे मला चांगली पत्नी मिळावी, पुत्र मिळावा, पती मिळावा, धन मिळावं, नोकरी मिळावी, प्रिय वस्तू मिळाव्या, छान गाडी मिळावी, अशा किंवा चांगला बंगला, घर मिळावं, ह्या ज्या सगळ्या कामना केल्या जातात आणि त्यासाठी काहीतरी जो प्रयत्न केला जातो, कर्म जी केली जातात त्यांना काम्य कर्म म्हणायचं. किंवा एखादं संकट आलं असेल तर ते संकटाचं माझ्या निवारण व्हावं. आपण जर आजारी पडलो असू तर माझा आजार किंवा जे कोणी नातेवाईक असतील त्यांचं ते दुखणं कमी व्हावं, अशा दृष्टीनं यज्ञ, दान, तप अशा काही उपासना किंवा कर्म केली जातात आणि त्या सगळ्यांना काम्य कर्म असं म्हणतात. तर त्या कर्मांचा त्याग करायचा म्हणजे काय की कामना नाही ठेवायची. नाही तर तुम्ही म्हणाल प्रयत्नच नाही का करायचे, डॉक्टरकडेच नाही का जायचं, अमुक नाही का करायचं, उपासना करायची. जे जे काही आपल्याला सांगितलं असेल ते सगळं करायचं, फक्त ती कामना ठेवून करायचं नाही. बरोबर देव आपल्याला त्याच्यातनं तारून नेतो, भगवंत त्याच्यातून तारून नेतात. म्हणून काम्यकर्मांचा त्याग त्याला संन्यास म्हटलं होतं आणि कर्माच्या फळाचा त्याग त्याला त्याग हा शब्द वापरलेला होता. आणि दोन्ही गोष्टी आपल्याला जवळच्याच वाटतात, सारख्याच वाटतात, किंचितचा त्याच्यात फरक आहे. पण आता कोणतं कर्म टाळायचं नाही, टाकायचं नाही, ते अगदी तिसऱ्या श्लोकात सांगतात. पुन्हा एकदा बघूयात आपण. त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. संधी बघा. त्याज्यम म्हणजे त्याग करण्यास योग्य. काय? दोषवत इति एके कर्म. दोषवत म्हणजे दोषयुक्त आहे म्हणून. हा मी अर्थ सांगितला होता, पण आता ज्यांना ऐकू आलं नाही त्यांनी शांतपणे ऐका. तर दोषवत कर्म आहे म्हणून त्याज्य, म्हणून ते त्याचा त्याग केला पाहिजे किंवा त्याग करणं योग्य आहे. इति एके. एके म्हणजे एके मनीषिण, हा शब्द पुढचा जोडून घ्यायचा. एके म्हणजे काही म्हणायचं, एक मनीषिण असं नाही अर्थ घ्यायचं. एक विद्वान म्हणतात असं नाही. त्यांच्यापैकी काही मनीषिण म्हणजे विद्वान लोक असं म्हणतात की जे दोषयुक्त कर्म आहे त्याचा त्याग करावा. आणि यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम इति च अपरे. त्याज्यम इति च अपरे. चापरेमध्ये छोटासा संधी आहे, च अधिक अपरे. अपरे म्हणजे दुसरे. दुसरे काही काय म्हणतात की यज्ञ, दान, तप, कर्म ही जी कर्म आहेत ही न त्याज्यम, यांचा कधीही त्याग करायचा
नाही, यांचा त्याग करू नये असं अन्य काही म्हणतात, किंवा असे दुसरे काही बोलतात. दुसरे विद्वान म्हणतात. काही पहिले विद्वान असं म्हणतात की जे दोषयुक्त आहे, जी कर्म किंवा सगळीच कर्म ही दोषयुक्त आहेत आणि म्हणून ती टाकणं योग्य आहे. पण दुसरे विद्वान असं सांगतायत की यज्ञ, दान, तप ही कर्म मात्र टाकणं योग्य नाही. त्यागाची भूमिका ज्याच्यामध्ये आहे, असे यज्ञरूप. दान, आपण सगळ्यांना दान देतो, गरजूंना दान देणं, मुलांना शिक्षणासाठी मदत करणं, गरीब मुलांना, किंवा जे गरीब आहेत त्यांना अन्नदान करणं, त्यांना रोज काही ना काहीतरी आपल्याकडून भेट देणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या केल्याच पाहिजेत. आणि तपसुद्धा करायला पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जे कष्ट घेतो त्याला तप असं म्हटलेलं होतं. मग आता बघा, ईश्वराची भक्ती, देवदेवतांचं पूजन, माता पिता आणि गुरुजनांची सेवा, यज्ञ, दान, तप, किंवा वर्णाश्रमानुसार जी आपल्याला आजीविका म्हणजे उपजीविका करताना, गृहस्थांना निर्वाह करण्यासाठी जी काही खाण पिणं, मला सांगा, रोज तर उपाशी राहू शकत नाही आपण. अपेक्षा नाही करायची, हे बरोबर आहे, पण दोषयुक्त नको. आता आम्ही इथे आलो, पुण्यात आलो. आता मुलगा म्हणाला की सरळ तुम्ही डायनिंग हॉलला जा आणि तिथं जेवण करा. पण आपल्याला बाहेरचं जेवण शक्यतो आपण टाळत असतो, कारण तिथे दोषयुक्त असू शकतं. कुठल्या भावनेनं केलं आहे, कोण कुठल्या परिस्थितीतून करतो. अर्थात नाईलाजानं लोकांना खावं पण लागतं. त्यापेक्षा आपण आपल्या घरात भाजी भाकरी करून खाल्लेली ही दोषयुक्त नसते. म्हणून ही जी कर्तव्य कर्म आहेत ती केलीच पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे इहलोकी आणि परलोकीच्या कामनांचा त्याग केला पाहिजे. हे मगाच्या श्लोकात सांगितलेलंच. म्हणजे आता आपण दोन मतं पाहतो आहोत की सर्व कर्म दोषयुक्त आहेत. तर मी तिथं असं म्हणेन की जी कर्म दोषयुक्त आहेत त्यांचा त्याग करायचा असं काही विद्वान म्हणतात. आणि यज्ञदान तपकर्म ही कर्म कधीही सोडायची नाहीत असं काही विद्वान म्हणतात. आता त्याच्याबद्दल विनोबाजी काय म्हणतात बघूया. दोषरूपची ही कर्मे सोडावी म्हणती कुणी. दोषरूप जी दोषांनी युक्त ती सोडावी. न सोडावीची म्हणती यज्ञदान तपे खुणी. आणि यज्ञ दान तप ही कर्म सोडू नयेत असं कुणी म्हणतात, म्हणजे असे काही विद्वान म्हणतात. आता तुकाराम महाराज म्हणतात, परी कर्म जे दोषाचे हृदय भेदी जाण त्याचे. एक बोलती टाकावे येणे बंधना अल्पसे. नव्हे टाकू ही बोलती कोणी समूळ त्यागिती. तप किंवा यज्ञदान आहे तुकया स्वाधीन. ते म्हणतात की तुकयाच्या स्वाधीन आहेत यज्ञदान कर्म, बाकीची मात्र सोडावी, हे बरोबर आहे. आता वामन पंडित म्हणतात, बोल दोषांचेच घरी दोषांचेच परी कर्म टाकावे एक बोलती. टाकू नये ही म्हणती यज्ञदान तपक्रिया. आता ह्यामध्ये सांगण्याचा काहीतरी उद्देशच असणार ना, की दोषयुक्त आपण करू नये. परवा जसं मी सांगितलं तसं त्या स्त्रीनं जो कोणी त्यांचा हे होता, प्रमुख होता, सगळं काम करून घेणारा, आणि त्यांना योग्य तो मोबदला न देता उपाशी ठेवलं म्हणा, किंवा योग्य देत नव्हते शेतातलं काम केल्याबद्दल. म्हणून त्या बाईनं चोरून आणलेली होती ज्वारी, आणि ती चोरून आणलेल्या ज्वारीची भाकरी, पिठाची भाकरी या माणसांनी खाल्ली, साधूंनी खाल्ली. त्यामुळं त्याच्या मनामध्ये दोष निर्माण झाला. त्याचं मनसुद्धा असं, मन म्हणा किंवा त्याची जी बुद्धी आहे त्याची प्रतिक्रिया झाली, आणि तिच्या घरचा पाण्याचा तांब्या त्याच्या झोळीमध्ये आला. आता तो नकळत आला, पण नकळत सुद्धा हे असे परिणाम होतात. आपल्या मनात येत नाही की याची चोरी करावी, पण असं जे आहे, म्हणून ते दोषवज्य कर्म आहे ते नक्की टाकावं. म्हणून सहसा परान्न घेऊ नयेचा नियम असतो बघा.
कारण परांमध्ये सुद्धा काय आपल्याला दोष कोणाचे काय असतील हे सांगता येत नाही. कुणी काळा पैसा मिळवलेला असेल, त्याच्याबद्दल पार्टी केलेली असेल, भरपूर मोठं घर घेतलेलं असेल, तर त्याच्यामागची भावना, त्याच्यामागचा उद्देश हा जर न कळता आपण तिथलं अन्न जेवलो किंवा काहीही अशी कुठलीही कर्म जरी केली तरी ती दोषयुक्त आपण टाळली पाहिजे. आणि टाकू नये ही म्हणती यज्ञदान तपक्रिया, आणि यज्ञदान तपक्रिया ही टाकू नये असं अन्य काही म्हणतात. आता कीर्तने म्हणतात, कोणी कर्म सदा सदोष निपजे ऐसे स्वये मानिती. म्हणजे प्रत्येकच कर्म हे सदोषच असतं, निपजतं दोषाने. मला सांगा, कितीही काटेकोर करायचं म्हणलं तरी आपल्या हातून सुद्धा काहीतरी नकळत चूक होतेच ना. छोटीशी अल्पदोष तरी राहतोच. लिहायला बसलो, आता हल्ली इंक रिमूव्हर आलेले, पण तरीसुद्धा एका लेखणीनं लिहित असताना सुद्धा पूर्वीच्या ग्रंथांमधले आणि आत्ताचं मराठीचं शुद्ध लेखन ह्यात फरक आहे. मग जिथे आता दुसरी वेलांटी आपण काढतो तिथं जर त्यांनी पहिली दिलेली असेल आणि आपण दुसरी काढली तरी हा दोषच झाला की नाही. म्हणजे ते कर्मसुद्धा सदोष झालं. छोटंसंच आहे की तुम्ही ज्ञानेश्वरीची प्रत तयार करताय, दासबोधाची प्रत तयार करताय, तिथे सुद्धा आपल्या हातून असे दोष होतात. आणि म्हणून ते म्हणतात, कोणी कर्म सदा सदोष निपजे ऐसे स्वये मानिती. आहे त्याज्य म्हणून कर्म मनुजा लोकी असे स्थापिती. आणि कोणी सांगत नित्य कर्म त्यजिता देहास जाड्यत्व ये. कोणी सांगत यज्ञदान तपया कर्मास टाळू नये. 2 मतं सांगितली. जे म्हणतायत ना की सगळ्यामध्ये दोष असतो, तर काहींचं मत असं आहे की नित्य कर्म जर आपण टाकली तर देहाला जाड्यत्व येतं. म्हणजे जाड्यत्व म्हणजे मंदपणा येतो, बुद्धीसुद्धा आपली मंद होते. रोजची कामं तरी आपण केलीच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं की आमच्या सभोवती शेजारी पाजारी सगळे 80-85 वयातलेच बरेचसे लोक आहेत, अगदी जे पूर्वीपासून ज्यांनी घर बंगले केलेले आहेत ते. तर ते उठल्या पहिल्यांदा सकाळी 5:30-6ला एवढा मोठा त्यांचा परिसर आहे, तो एवढ्या मोठ्या खराठ्यांनी झाडूनी स्वतः झाडत असतात. कारण नित्यकर्म आहेत, जी आपली कर्म आहेत ती केलीच पाहिजे आणि ती टाळू नयेत असं काहींचं मत आहे. अनंत तनय म्हणतात, वदती कोणी की कर्मदोषयुक्त. वदती कोणी की कर्मदोषयुक्त. म्हणती करणे ते सर्वथा न उक्त. म्हणती करणे ते सर्वथा न उक्त. वदती कोणी की यज्ञ तपोदान. वदती कोणी की यज्ञ तपोदान. त्याज्य नो हे कर्म सप्रमाण. तर ही कर्म जी आहे ती सप्रमाण आहेत, याला प्रमाण आहे, ही केलीच पाहिजे. मारुलकर म्हणतात, पंडित म्हणती पार्था त्याग करावा सदोष कर्माचा. सदोष कर्माचा त्याग करावा. किती न करावा म्हणती त्याग तपो यज्ञदान धर्माचा. मात्र या 3-4चा अजिबात त्याग करायचा नाही. डॉक्टर खैरे म्हणतात, कर्मे सदोष म्हणूनी सोडावी सर्व हे कुणी म्हणती. मी म्हणलं तशी 2 मत आहेत. सगळी कर्म सोडावीत कारण ती दोषयुक्त आहेत, पण काही म्हणतात जी दोषयुक्त आहेत ती सोडावी. तपदान यज्ञ कर्मे ही नसती त्याज्य अन्य हे वदती. ही मात्र सोडायची नाहीत असं खूप जणांचं मत आहे. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. थोडा सुरू व्हायला वेळ गेल्यामुळं काल मी सांगितलेलं होतं की काही पूर्वपक्ष म्हणजे विरोधी जे लोक आहेत ते काही प्रश्न करतात आणि हे कोणाचं मत आहे तर सांख्यशास्त्राचा अवलंब करणारे जे लोक आहेत ते म्हणतात की ज्याच्यामध्ये दोष आहेत ती कर्मदोषी आहेत. असं कसं बरं प्रश्न विचारत आहेत. कर्म माणसाला बद्ध करतात, असा कर्माचा लौकिक असल्यामुळं सगळी कर्म दोषजन्य आहेत. म्हणून कर्म करणारे कर्माचा अधिकार प्राप्त झालेल्या मनुष्यांना ती त्याज्य होत. किंवा ज्याप्रमाणे राग द्वेष इत्यादी दोषांचा त्याग केला जातो त्याप्रमाणे सगळी कर्म
ही त्याग करण्यास योग्य आहेत. याच संबंधाने अन्य विज्ञान म्हणतात, अन्य विद्वान म्हणतात की यज्ञ दान तपरूपाने असलेले कर्म त्याग करण्यास योग्य नाही. आता अशा काही शंका विचारतायत आणि म्हणून सर्व शंका कर्म करणारे आणि कर्माचा अधिकार ज्यांना प्राप्त झालेले आहेत त्यांचे आहेत. सर्व प्रकारच्या भोगातून परावृत्त झालेले जे ज्ञाननिष्ठ लोक असतात, संन्यासी असतात, त्यांना हे लागूच पडत नाही. कारण ते दोषयुक्त कर्म करतच नाहीत, काम्य कर्मही करत नाहीत आणि त्यांना कुठल्याही गोष्टीचा मोह नसतो. म्हणून 3ऱ्या अध्यायात झालेला आहे बघा, एक श्लोक होता, ज्ञानयोगेन सांख्यानां निष्ठा मया पुरा प्रोक्ता. म्हणजे पूर्वी सांख्यांची निष्ठा ही पूर्वी मी सांगितलेली आहे ज्ञानयोगाच्या द्वारे. म्हणजे या प्रकारे जो कर्माधिकारापासून अलग करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत किंवा त्याच्या ठिकाणी कोणताही विचार करता येत नाही. किंवा अजून पूर्वपक्षाशी प्रश्न विचारतोय की कर्मयोगी लोकांची निष्ठा ही कर्मयोगापासून दूर जात नाही. या सांगण्यामुळं जी निष्ठा म्हणताय पूर्वी सांगितलेली आहे, ज्ञानयोगेन सांख्यानाम निष्ठा पूर्वी सांगितलेली आहे, तर ती जी सांगितलेली आहे त्याबद्दल कर्माधिकारी लोकांच्या संबंधानं या गीताशास्त्राच्या उपसंहारामध्ये आत्ता जो शेवटचा अध्याय आहे याच्यात जो विचार करण्यात येतोय तोच विचार या ठिकाणी पुन्हा सांगितला आहे की सांख्यनिष्ठ जे संन्यासी लोक आहेत त्यांच्या संबंधाने सुद्धा पुन्हा विचार करावा लागेल. कारण मग त्यांचं सुद्धा कर्म कदाचित सदोष होऊ शकेल. पण उत्तर पक्ष म्हणतो, म्हणजे वेदांती अर्थात शंकराचार्य म्हणतात की तसं काही कारण नाही. जे संन्यासी लोक आहेत त्यांचा त्याग मोह किंवा दुःख यामुळं होत नाही. तर 13व्या अध्यायात इच्छा द्वेष समुत्पन्न असा जो श्लोक होता, ते इच्छा द्वेष वगैरे जे शरीराचे धर्म आहेत ते सांगितलेले आहेत. आणि म्हणून सांख्यनिष्ठ संन्यासी शरीराला प्राप्त होणाऱ्या त्रासाच्या निमित्तानं किंवा दुःख आत्म्याच्या संबंधी आहे असं मानत नाहीत आणि म्हणून त्रास निर्माण करणारे हे जे दुःख आहे त्याच्या भयानं कर्माचा त्याग करत नाहीत. इतकंच नाही तर असे लोक आत्म्यामध्ये कर्माचे अस्तित्वसुद्धा मानत नाही. ते काल आपण पाहिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा की आत्मा अलिप्तच असतो, तो काही कुठलंच कर्म करत नाही. आणि त्या योगानं मोहाने नियत कर्माचा त्याग केला जाण्याची शक्यता आहे. म्हणून नियत कर्माचा त्याग कधीही करायचा नाही. सगळीच कर्म त्रिगुणात्मक आहेत. आपण तिकडे बघणार आहोत ज्ञानेश्वरीमध्ये की ही त्रिगुणात्मक कशी आहेत, सात्विक, राजस आणि तामस. ते आपण संध्याकाळी बघू. बरोबर या दोघांचं कोरिलेशनच इथं आलेलं आहे आणि त्याप्रमाणे ती घडतात. म्हणून 5व्या अध्यायातही भगवंत म्हणतात, नैव किंचित करोमि ती, मी काहीच करत नाही, मी स्वतः काहीही करत नाही, पण म्हणून ते कर्माचा त्याग करू शकतात. सगळी कर्म ही मनानं सोडून द्यायची आहेत. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य असते सुखम वशी. मनाने जी कर्म सोडून दिली ना तो वशी म्हणजे संन्यासी किंवा जो नियंत्रण केलेला आहे असा जो आहे तर तो त्या कर्मापासून अलिप्त राहतो. त्यानं मनानं ती कर्म तो करत नाही, मी केली म्हणत नाही. शिवाय आत्मज्ञान नसलेले जे लोक आहेत ते कर्माचे अधिकार आहेत. जो अज्ञानीच आहे तो कर्म करतच राहतो. बघा आपण कित्येकांना सांगतो, आता वास करा, आता वयवर्ष 90 झालं, 100. काल तर 102 का 105 वर्षाच्या व्यक्तीनं ते मतदान केलं आणि सांगितलं की आता मला पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये मी मत द्यायला नसणार आहे. इतकं त्यांना ते रिअलाईज झालेलं आहे. पण हे लोक करतच राहतात, शेवटपर्यंत कर्म करतच राहतात. तर कर्माचा त्याग कधी कधी शरीराला क्लेश होतील, मला काही दुःख होईल म्हणून केला जातो. आणि असा विचार करणारे हे राजस आणि तामस पद्धतीचे लोक असतात. कारण रजोगुणी माणसाला हे दुःख सहन होत नाही. काय क्लेश भयात त्यजेत, कायेला शरीराला त्रास होईल या भीतीनं ते सोडून देतात कर्म करणं. आणि मग त्यांच्या कर्मफलत्यागाची प्रशंसा करण्यासाठी राजस आणि तामस त्यागाची निंदा केलेली आहे. ते जाऊ द्या.
आपल्याला आता फक्त चौथा श्लोक घेण्यापूर्वी एवढंच लक्षात घ्यायचं की वेगवेगळी मतं आहेत. दोषयुक्त कर्म ही सोडून द्यायची आणि ज्याच्यामध्ये आपल्याला काहीही दोष नाही अशी कर्म केली पाहिजेत. आणि यज्ञदान तप ही कर्म सोडायची नाहीत. पण खरं म्हणजे त्याच्यामधून कर्मफल त्यागाची स्तुती केलेली आहे. कारण त्यागात शांतीरनंतरम असं म्हणलं की नाही 12व्या अध्यायामध्ये. तर सगळ्या कर्मांना मनापासून सोडून जो न करणारा आणि न करवणारा या बाबतीत अपवाद कुणीच नाही. म्हणून संन्यास आणि त्यागाबद्दल असलेला जो संदेह आहे तो कर्माधिकारी लोकांच्या पुरताच मर्यादित आहे. जो यथार्थ ज्ञानी सांख्य तत्त्वज्ञ आहे त्याला केवळ सर्व कर्म न्यासरूप असलेल्या ज्ञाननिष्ठेमध्येच अधिकार आहे, अन्यत्र नाही. म्हणून त्यांच्या बाबतीत शंका घेण्याचं कारण नाही. इथं दोघांचा विचार केलेला आहे की जे संन्यासी आहेत, जे आत्मज्ञानी झालेले आहेत त्यांना या कर्माचा दोष लागणार नाही. जास्त खोलात जाऊ नका. आपण सोपं लक्षात ठेवू की दोषयुक्त कर्म, दोष म्हणजे पाप, बरं का, पापयुक्त कर्म करायचे नाही. म्हणून आपल्या संस्कृतीत खूप काही सांगितलेलं की स्त्रियांना मारायचं नाही, गाईचा वध करायचा नाही, ब्राह्मणाला मारायचं नाही, जी सगळी मद्य विद्य सगळी जी हे आहेत ना, व्यसनं आहेत ना, ती सगळी सोडून द्यायची. म्हणजे ती सगळी पापकर्म आहेत. आणि त्यातलं काही जरी आपल्या हातून नकळत झालं, आपल्या लोकांनी चोरून पाजलं, काही जण असं करतात ना, तुमच्या पाण्यातच कशात तरी मिसळून दिलं, तरी ते आपल्या हातून घडलंच ना, आपण ते प्यालो ना. ठीक आहे, आता चौथा श्लोक बघूया आपण. आता त्यागाविषयी निश्चय करायला भगवंत सांगतायत. असा पुढचा श्लोक आहे. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. निश्चयं शृणु, निश्चय ऐक, निश्चय माझा जो आहे तो ऐक. शृणु म्हणजे ऐक, मे म्हणजे माझा, तत्र म्हणजे त्या बाबतीत. कशाच्या बाबतीत? संन्यास आणि त्यागाच्या बाबतीत माझा जो निश्चय आहे तो तू ऐक. भरत सत्तम, त्यागे भरत सत्तम, त्यागाच्या बाबतीत, त्याग कशाचा करायचा याच्या बाबतीत माझा निश्चय आहे तो ऐक. त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. 7व्या अध्यायातलाच पुन्हा उरलेला विषय पुढे चालू राहतो की त्यागसुद्धा हा 3 प्रकारचा आहे, सात्विक राजस तामस. तो आता आपल्याला पुढच्या श्लोकापासून पाहायचा आहे. याच्यात एवढेच भेद सांगितले की अरे पुरुषे श्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम मी त्यागाच्या बाबतीत तू माझा निर्णय ऐक. त्याग हा सात्विक, राजस आणि तामस या भेदांमुळं 3 प्रकारचा असतो असं म्हटलेलं आहे. आता कदाचित वेळ संपेल कारण सुरू व्हायला उशीर झालेला होता. 1-2 फक्त हे वाचते आणि तेच चालू असताना चुकून जर संपला आहे वेळ तर मग उद्याला मात्र आपण हाच वर्ग संध्याकाळी घेणार आहोत. कारण आम्ही जरा एका ऑफिसमध्ये जाणार आहोत, तिथून यायला उशीर झाला. हे झालं तर घोटाळा नको. विनोबाजी म्हणतात, तरी ह्याविषयी ऐक माझा निश्चित निर्णय. त्याग जो म्हणती तोही तिहेरी भेदला असे. भेदला असे म्हणले म्हणजे भेद केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझा निश्चय ऐक तुझं न सांगू माईक. त्यागी तूच भरतर्षभ वाक्य जाणून प्रारंभ. पुरुष व्याघ्रा हा त्याग जो मी जाणे यथा सांग. बोलिला हे जु त्रिविधू वर्णी तुका पूर्णबोधू. पूर्णबोध झालेला असा तुका आहे आणि तो आता ह्याचे भेद सांगणार आहे. म्हणजे जे भगवंतांनी भेद सांगितले ते तुकाराम आपल्या तोंडून सांगणार आहेत असं सांगतायत. तर वामन पंडित म्हणतात, माझा निश्चय ऐक त्यागी तू भरतर्षभ. त्याग हा पुरुष व्याघ्र आहे त्रिविध बोलिला. तर चव्हाण म्हणतात, भरतोत्तमा त्यागाचा निश्चित निर्णय सांगे ऐक.
तीन प्रकारे त्याग वर्णिता नरश्रेष्ठा तो ऐक. मोरोपंत म्हणतात त्यागाविषयी निश्चय ऐकावा भारता स्वचित्तीही. त्रिविध त्याग म्हणोनी वर्णियला जाण थोर जेतीही. किंवा तुलसीदास म्हणतात त्या वीर त्या तौरही पारध तू मोरे निश्चय जान. तीन भ्रांती के त्यागयः अर्जुन चित्त में आन. तुझ्या चित्तात हे तीन प्रकारचे त्याग समजून घे. प्रज्ञानानंद म्हणतात त्यागाविषयी निश्चय माझा भरत सत्तमा ऐक जरा. पुरुष व्याघ्रा त्रिविधा रूप त्याग वर्णिला असे खरा. त्रिविध प्रकारचा त्याग आहे हा तू आता ऐक असं म्हणतात. उद्या बघूया आपण सात्विक राजस त्यागाचे फरक. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. दादा वेळ आहे का अजून?